नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज संयुक्त गट व मुख्य परीक्षा 2024 जी जून 2025 मध्ये झालेली आहे। तिचा जो पेपर पहिला आहे लँग्वेजचा, त्याचा मराठीचा आपण संभाव्य आन्सर कीचा व्हिडिओ बनवला होता। आता आपण इंग्रजीच्या प्रश्नांचा संभाव्य आन्सर कीचा व्हिडिओ बनवत आहोत। तसेच विद्यार्थ्यांना एक सांगावयाचे असं वाटतं की सदर व्हिडिओ हा आपण मोबाईलवरती शूट करत असल्यामुळे जर क्लिअरिटी दिसत नसेल तर कृपया सेटिंगमध्ये जाऊन क्लिअरिटी वाढवून घ्या आणि मग व्हिडिओ बघा। त्याचप्रमाणे आणखी इतर कुठल्या विषयावरती जर व्हिडिओ बनवायचे असेल तर कृपया तसा रिप्लाय द्या, त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवूयात। तर चला मग आपण प्रश्नांची उत्तरे बघूया। फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन वर्ड इनएव्हिटेबल। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन। द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डायजेस्ट ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कन्सिस्ट्स। फाइंड आउट द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस। याचं बघा ऑल दिलेलं आहे, ऑल हा शब्द आहे तो त्याला अंडरलाईन केलेला आहे आणि वेगवेगळ्या वाक्यात त्या शब्दाची भूमिका काय आहे हे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ए मध्ये प्रोनाउन आहे, बी मध्ये ॲडजेक्टिव्ह आहे, सी मध्ये ॲडव्हर्ब, डी मध्ये नाउन आहे। आयडेंटिफाय पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स। आय एट सम राईस। तर सम हा शब्द या ठिकाणी काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। 55वा प्रश्न बघा। फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो। अ फेअर लिटल गर्ल सॅट अंडर अ ट्री। ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे। व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज कॉस्टली ॲज गोल्ड। सिलेक्ट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबोव सेंटेन्स। ऑप्शन क्रमांक ए, गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट अदर मेटल्स इन द वर्ल्ड, हे त्याचं उत्तर आहे। 57वा प्रश्न बघा। विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द सिम्पल सेंटेन्स। ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे, ही कन्फेस्ड हिज क्राईम। 58वा प्रश्न बघा। आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे, ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज शी गेट्स अप सो लेट। 59वा प्रश्न। आयडेंटिफाय ॲडव्हर्ब क्लॉज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दे फॉट ॲज हिरोज डू। 60वा प्रश्न बघा। ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह। विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबोव। 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सी ओनली, म्हणजे ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह ऑन ESPN। 61 बघा। चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग। वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑप्टिमिस्ट। चूज द वर्ड्स टू डिफाईन द फॉलोइंग सेंटेन्स। वन हू इट्स टू मच। याचं उत्तर आहे ग्लुटॉन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे। चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स। ही इज वन ऑफ द 3 पिलर्स ऑफ आवर ऑर्गनायझेशन। याचं उत्तर आहे मेटाफर, ऑप्शन क्रमांक 4। चूज द करेक्ट वर्ड फॉर आयडियम फ्रेज आउट ऑफ क्वेश्चन। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इम्पॉसिबल। चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्मूथ सेलिंग। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिव्हन बिलो। आय मॅनेज टू गेट टू स्लीप ऑल्दो देअर was a lot of noise. Choose the correct tense of the verb given in the bracket and complete the sentence. The police caught the thief last night. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। 68वा प्रश्न बघा। Choose the right alternative to fill in the blank of the given sentence. He got over his enemy by artful means. Find out the correct meaning of the underlined idiom in the given sentence. We called off
द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाईम कॅन्सल्ड, याचं उत्तर आहे. चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड, याचं उत्तर आहे. प्लेंटीचं ऑपोजिट मीनिंग आहे स्केअरसिटी. द वर्ड एक्झॉटिक स्टँड्स इन अँटॉनिमस रिलेशनशिप विथ द वर्ड, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सी ओनली, म्हणजे इंडिजिनस. 72वा प्रश्न बघा. द मीटिंग विल ब्रेक अप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. द अंडरलाईन फ्रेज इन द अबो सेंटेन्स मीन्स. 72वा प्रश्न बघा. 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डिस्पर्स अँड डिझॉल्व, हे त्याचे उत्तर आहेत. या प्रश्नपत्रिकेवर आपण स्वतंत्र एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की स्वतंत्र एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपण बनवा, त्या विद्यार्थ्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करावी. द वर्ड डॅश डॅश इज करेक्टली सिनॉनिमस विथ द वर्ड युबिक्युटस, याचं 73वा प्रश्न आहे बघा. 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डी ओनली, ओमनी प्रेझेंट. 74वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. अ गुड डॅश डॅश हू इज एबल टू गेट द बेस्ट फ्रॉम दोज प्लेस अंडर हिज चार्ज. 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डिसिप्लिनॅरियन. Fill in the blank by using the correct future tense. Don't worry dash dash late tonight. 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे इफ आय एम. 76वा प्रश्न. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. द सेंटेन्स अबो एक्झेम्प्लिफाईज. 76वा प्रश्न बघा. 76व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच सी ओनली, इंडिकेटिव्ह. 77वा प्रश्न आहे सी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. सी माइट बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. सी कुड बी अटेंडिंग पॅरेंट टीचर मीटिंग. इन विच ऑफ द सेंटेन्सेस अबोव डू डज द अंडरलाइन मॉडल्स एक्सप्रेसेस अ गुड पॉसिबिलिटी. 77व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, म्हणजेच सी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचर मीटिंग. 78वा प्रश्न बघा. 78वा प्रश्न आहे इट इज द टाइम फॉर द syllabi to be revised. Identify from the following correct active structure corresponding to the sentence above. 78व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बी ओनली, इट इज टाइम टू रिवाइज द syllabi. 79वा प्रश्न बघा. अ सिम्पल सेंटेन्स हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड 1 डॅश डॅश. 79व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सी प्रेडिकेट. 80वा प्रश्न. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आय एनो हिम. 80वा प्रश्न बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ही इज एनर्ड बाय मी. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. हिज शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ambidextrous. 81व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. 82वा प्रश्न बघा. 82व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए अँड बी ओनली. शॅल वी हॅव सम कॉफी. हे एक सेंटेन्स बरोबर आहे. प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. 83वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. द बॉय इज अक्यूज ऑफ डॅश डॅश ॲज ही किल हिज ओन फादर. 83वा प्रश्न बघा. ऑप्शन क्रमांक 3 सी म्हणजे पॅट्रिसाइड. 84वा प्रश्न बघा. टी टोटलर इज अ पर्सन हू. ऑप्शन क्रमांक 4 डी
abstains from alcoholic drinks. Choose the appropriate word of the phrase for the phrase. That which cannot be removed or rubbed off. 85व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 indelible. Identify the suitable models which indicate some kind of rule in the following sentence. In Delhi, even the pillion riders dash wear a helmet. 86व्या प्रश्नाचं उत्तर आहे have to. Neither pride nor prejudice affect him. Each of these qualities is to be found in him. Either he or I am to be blamed. Identify the correct sentences given above. 87व्या प्रश्न बघा. 87व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 B and C. हे सेंटेन्स बी आणि सेंटेन्स सी करेक्ट आहे बघा. 88व्या प्रश्न बघा. वी शॅल गो to Amritsar when my sister returns from Kolhapur. 88व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. Choose the correct meaning of the underlined phrase. He refused my request point blank. ऑप्शन क्रमांक 3 directly. Which phrase represents the word perseverance? 90वा प्रश्न आहे नेवर गिविंग अप. आता बघा पुढचे जे 91 ते 95 प्रश्न हे पॅसेजवर आधारित होते. त्याच्यात थोडेसे काही बदल होऊ शकतात, तरी आपण या ठिकाणी प्रश्नांचे उत्तर. 91वा प्रश्न बघा. द कॅपेबिलिटीज ऑफ स्ट्रॉंग स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आर फाउंड इन द प्रोग्रामिंग लँग्वेज नेम. 91व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सी ओनली. 92वा प्रश्न बघा. 92व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डी ओनली. 93वा प्रश्न बघा. ऑफ ऑल द लँग्वेजेस रेफर इन द पॅसेज द टू प्रोग्रामिंग लँग्वेजेस विच आर लेस एफिशियंट दॅन अदर्स इन सम रिस्पेक्ट्स आर. 93वा प्रश्न बघा. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे म्हणजे बी ओनली, पायथॉन अँड प्रोलॉग. 94वा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज अँड इट्स स्पेशल फीचर्स. 94व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सी ओनली, म्हणजेच प्रोलॉग इज इक्वल टू एक्सपर्ट सिस्टीम अँड NLP. 95वा प्रश्न बघा. ओव्हरऑल द पॅसेज रेफर्स टू डॅश डॅश प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर यूज फॉर डेव्हलपिंग AI अँड ML. 95वा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 11. द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस. 96वा प्रश्न बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे बी म्हणजेच कॉल फॉर अटेन्शन. 97वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ प्रोपोजिशन. 97वा प्रश्न बघा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बी ओनली. सी हॅज बीन टीचिंग इन धिस कॉलेज सिन्स 2001. 98वा प्रश्न बघा. चूज द फॉलोइंग अल्टरनेटिव्स द वर्ड विच इज सिनॉनिमस इन मिनिंग विथ फॉल्स. 98व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 अनट्रू. 99वा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक विथ द फॉलोइंग सेंटेन्स विथ सुटेबल वर्ड गिवन बिलो इट. सी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. इवन 2 hours फ्रॉम नाऊ सी डॅश डॅश द लेटर्स. 100वा प्रश्न बघा. विल बी टायपिंग. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण प्रश्नांची उत्तर जास्तीत जास्त बरोबर देण्याचा प्रयत्न केला आहे. जर यामध्ये काही उत्तरांमध्ये आपल्याला काही बदल वाटला तो देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी द ऑफिसर गुरुजी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपलं द ऑफिसर गुरुजी या नावाने टेलिग्राम चॅनेल आहे. या ठिकाणी आपण परीक्षेसंदर्भात आणि नवनवीन जाहिरातींसंदर्भात अपडेट देत असतो. ते टेलिग्राम चॅनेलला देखील सबस्क्राईब करा.
धन्यवाद.